धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. चिंचपाडा येथील एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी. धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ असलेल्या शिवांश पेट्रोल पंपासमोर लक्झरी बस आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना 9 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार श्रीनाथ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक AR01R 6363 धुळे येथून सुरतच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. त्याचवेळी चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळून ऋषभ अतुल जैन व महेश राजेंद्र निकम हे दोघे हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH39 AG 8521 वरून जात होते. दरम्यान बस चालकाने वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेला महेश राजेंद्र निकम वय 18 राहणार चिंचपाडा याचा जागीच मृत्यू झाला, तर मोटरसायकल चालक ऋषभ अतुल जैन वय 18 राहणार चिंचपाडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लक्झरी बस चालकाने घटनेची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला. ही माहिती मिळाली आहे. या प्रकरणी परमेश्वर लोटन महाले राहणार चिंचपाडा यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लक्झरी बस चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 व 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट.